जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राहत असाल किंवा एकूणच सर्वसामान्य नागरिक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। माझ्या हातात सध्या प्रशासकीय पातळीवरचं एक महत्त्वाचं पत्र आहे। काय आहे या पत्रात? काय तुमचे नेहमीचे पेट्रोल पंप बंद होणार आहेत की पेट्रोल डिझेल मिळण्यात काही अडचण येणार आहे? संपूर्ण सत्य काय आहे ते आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। हे पत्र आहे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचं। दिनांक 21 मे 2026चं हे पत्र अगदी ताजं पत्र आहे। हे पत्र तालुक्यातील सर्व पेट्रोल आणि डिझेल पंप चालकांना पाठवण्यात आलं आहे। नेमका याचा विषय काय आहे ते आपण पाहूया। अत्यावश्यक शासकीय सेवांसाठी पेट्रोल डिझेल राखीव साठा उपलब्ध ठेवण्याबाबत म्हणजेच आता शासनाने पेट्रोल पंपांना त्यांच्या एकूण साठ्यापैकी काही भाग राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहे। आता आपण समजून घेऊया की सरकारने नक्की काय कायदा सांगितला आहे आणि याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार आहे ते आपण थोडक्यात माहिती घेऊया। नेमका कोणता कायदा वापरला आहे? जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955च्या कलम 3 अंतर्गत आणि 2005च्या आदेशान्वये सरकारला पेट्रोल डिझेलचा पुरवठा, वितरण आणि विक्री नियंत्रित करण्याचा पूर्ण अधिकार आहेत। नक्की आदेश काय आहे? तर सध्याची परिस्थिती पाहता सार्वजनिक हितासाठी आणि शासकीय सेवा विना अडथळा सुरू राहण्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपाने त्यांच्या रोजच्या उपलब्ध साठ्यापैकी किमान 5% इंधन साठा राखीव ठेवणे बंधनकारक केला आहे। हा साठा कोणासाठी आहे? हा 5% राखीव साठा सर्व प्रकारच्या अत्यावश्यक शासकीय सेवांसाठी वापरला जाईल। विशेषतः सध्या जनगणना कर्तव्यावर असलेले जे अधिकारी आणि कर्मचारी आहे त्यांना त्यांचे शासकीय ओळखपत्र पाहून प्राधान्याने पेट्रोल आणि डिझेल दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या कामात कोणताही खंड पडणार नाही। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की दादा, यामुळे आम्हा सर्वसामान्यांना पेट्रोल मिळण्यात काही अडचण येईल का? तर अजिबात नाही। हा केवळ 5% राखीव साठा आहे जो आपत्कालीन आणि शासकीय कामांसाठी सुरक्षित ठेवला जातो। यामुळे पंपावर कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही। पण हो, जर तुम्ही पेट्रोल पंपावर जात असाल आणि तेथे शासकीय वाहनांना किंवा कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जात असेल तर प्रशासनाला सहकार्य करा। ही खबरदारी केवळ शासकीय यंत्रणा सुरळीत चालवण्यासाठी घेतली जात आहे। त्यामुळे कोणी पॅनिक किंवा घाबरून जाण्याची गरज नाही किंवा अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही। प्रशासनाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? तुमच्या भागात पेट्रोल पंपावर सध्या कशी परिस्थिती आहे? मला खाली कमेंट करून नक्की सांगा। ही महत्त्वाची आणि अधिकृत माहिती आपल्या मित्रांना आणि परिवाराला कळवावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशा एक नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।